बातमी आहे रायगडमधून। रायगड जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला असून नद्यांसह धरणांच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे। जिल्ह्यातील प्रमुख 28 धरणांतील पाणी साठा हा 41.45% वरती पोहोचलेला असून सुतारवाडी, पाभरे, संदेरी आणि खैरे ही धरणं 100% भरली आहेत। त्यामुळे रायगडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। शिवाय वावा, कुडकी, कुथर्डे, भिलवली या धरणांमध्ये 50%हून अधिक पाणीसाठा जमा झालेला आहे। जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून उर्वरित धरणांमध्ये देखील पाण्याची मोठी वाढ होती आहे। आणि रायगड जिल्ह्यामध्ये सध्या सगळीकडेच मुसळधार पाऊस कोसळतोय। नागोठणेमधून वाहणारी आंबा नदी धोकादायक पातळीवरती पोहोचली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान असलेला भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। धरणात संथ गतीने आवक सुरू आहे आणि यावेळी उशिरा पाऊस सुरू झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा अत्यल्प होता। मात्र आता धरण परिसरामध्ये पावसाचं आगमन झाल्यानंतर नव्यानं पाण्याची आवक सुरू झाली आहे। 11 टीएमसी क्षमता असलेल्या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सध्या वाढ होत असून घाटघर परिसरामध्ये पावसाचा जोर असल्यामुळे पाणीसाठा आज संध्याकाळपर्यंत 30% वरती जाण्याची शक्यता आहे। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातल्या अंदुरा भागामध्ये मोठा पाऊस झालाय। या पावसामध्ये अंदुरा हातरूनवरून या मार्गावरती पानखास नाल्यावरचा पूल वाहून गेलाय। विशेष म्हणजे 6 महिन्यांपूर्वीच हा पूल बांधण्यात आलेला होता आणि हा पूल वाहून गेल्यामुळे या भागातील जवळपास 1,500 एकर शेती प्रभावित झाली आहे। पूल खचल्यामुळे रस्ता बंद झाल्यानं शेतात खत आणि बियाणं देण्यासाठी शेतकऱ्यांना 12 किलोमीटरचा वळसा मारून जावं लागतंय। त्यामुळे ऐन पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांची मोठी परवड होतीये। या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी अंदुरा भागातल्या शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे केलेली आहे। त्यामुळे या पुलाचं आता काम नेमकं कधी होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। बातमी आहे गोंदियामधून। गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। जिल्ह्यातील नदी नाले हे दुथडी भरून वाहू लागलेत। गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव मार्गावरती पाणी वाहतंय आणि त्यामुळे 2 गावांचा संपर्क तुटलेला आहे। यानंतरची बातमी मुंबईमधून। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे। अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। वीरा देसाई रोड परिसरातील हाय प्रोफाईल इमारतीमध्ये पाणी शिरलंय, तर वीरा देसाई रोडवरच्या सुरेश स्मृती सोसायटीमध्ये हे पाणी साचलेलं आहे। इमारतीतील मागील 3 दिवसांपासून 4 ते 5 फूट इतकं पाणी आहे। इमारतीमध्ये पार्क केलेल्या 4 चाकी आणि दुचाकी वाहनांचं देखील यामुळे नुकसान झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।